नमस्कार. पंढरपूर पीपल्समध्ये स्वागत. आषाढी वारी सांगता झाल्यानंतरनं पंढरपूर शहरामध्ये सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे कचऱ्याचा. पंढरपूर नगर परिषद ॲक्शन मोडवर आलेली आहे. 600 टन आजपर्यंत कचरा उचलण्यात आलेला आहे. पंढरपूरचे मुख्य अधिकारी असतील, पंढरपूरचे नगराध्यक्ष असतील आणि पंढरपूर नगर परिषदेचे कर्मचारी असतील, यांनी युद्ध पातळीवर कचरा उचलण्यासाठी प्रयत्न करून कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे. याबाबत पंढरपूरचे नगराध्यक्ष प्रणिताताई भालके यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तरी वारी पार पडलेली आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही रस्त्यावर उतरलेला होता. वारी पार पडल्यानंतर स्वच्छता मोहीम सुरू. आतापर्यंत किती पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून कचरा उचलला गेला आहे? नमस्कार. खरं तर म्हणजे वारी अगोदरपासून आपण स्वच्छता चालू केली होती. खरं चॅलेंज आफ्टर वारी होतं आणि वारीमध्ये जवळजवळ 30 लाखाहून अधिक म्हणजे अंदाजे 35 लाखापर्यंत आकडा आपण बघितलेला आहे वारकऱ्यांचा. आणि ह्या स्वच्छता मोहीम राबवत असताना खरं तर डेली बेसवर दिवसाला 150 टन असा अंदाजे, आणि आज आपला 4था दिवस आहे. आतापर्यंत आपण जवळजवळ 600 टन कचरा उचलण्याचं काम केलेलं आहे. आणि आमच्या नगरपालिकेचे सर्व कर्मचारी तसंच पदाधिकारी, वाघमारे साहेबांची टीम, CO साहेब तसंच सगळेच, आणि आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून ज्या भागामध्ये पोहोचून आपण काम करू शकतो अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण कचरा उचलायचं काम केलेलं आहे. आणि बऱ्यापैकी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम पार पाडलेलं आहे नगरपालिकेच्या मध्ये. आरोग्याच्या दृष्टिकोनातून फवारणी होणार का पंढरपूर शहरामध्ये? 100% होणार. आणि आता सध्या देखील चालू आहे. उपनगरामध्ये 65 एकर परिसर असू द्या, मठाचा एरिया असू द्या, त्या ठिकाणी आपली फवारणी सध्या चालू आहे. आणि खरं तसं बघायला गेलं तर आता आपण नगरपालिकेने नवीन 2 गाड्या घेतलेल्या आहेत, ज्या की आपल्या स्वतःच्या आहेत. आणि इथून पुढच्या काळामध्ये डेली मंथली बेसवर आपण फवारणी करण्याची सुद्धा तरतूद केलेली आहे. तुम्ही स्वतः रस्त्यावर उतरून कचरा साफसफाई करत होता, काय सांगता? हे बघा, खरी सेवा तर ह्याच्यातच आहे. मी आव्हान देखील केलं होतं स्वच्छता मोहीम राबवत असताना, की गाडगे बाबांनी सांगितलेलं आहे की स्वच्छता हीच ईश्वर सेवा आहे. आणि खऱ्या अर्थानं वारकऱ्यांची सेवा करायची असेल तर ह्याच्या एवढं पुण्य कुठलंच नाही की ते जे काही आपल्या शहराच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण वारी येते त्यावेळेस वारकऱ्यांच्या सेवा भाव दृष्टिकोनातून बघत असतो. पण वारी गेल्यानंतर माझ्या शहराच्या सेवेसाठी आपल्याला सज्ज राहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी पंढरपूर शहर स्वच्छ, सुंदर आणि रोगराई मुक्त करण्यासाठी आमच्या टीमने सगळ्यांनी खाली ग्राउंडला उतरून काम केलेलं आहे. आणि ह्यामध्ये सगळ्यात जास्त कुणाचं कौतुक करायचं असेल तर मी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं करीन, की कशाची पर्वा न करता त्यांनी अतिशय चांगली स्वच्छता केली आहे शहराची. आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्यासोबत काम करण्यासाठी आम्ही देखील रस्त्यावर उतरून ती पाहणी केलेली आहे आणि त्यांच्यासोबत स्वच्छता मोहीम राबवलेली आहे. वारी पहिल्यांदाच तुम्ही नगराध्यक्ष असताना पार पडलेली आहे. काय चॅलेंजेस वाटले? चॅलेंज वगैरे काही नव्हतं, काम जास्तीचं होतं. पण सगळ्यात खरं चॅलेंज म्हणायला गेलं तर आफ्टर वारी, कारण वारीनंतर स्वच्छता करणं आणि तो काळ निभावून नेणं खूप म्हणजे हे असतं. आणि खरं तर आपण बघतो की वारी झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आपण कचरा उचलायला सुरुवात केली होती. परंतु काय होत असतं की पौर्णिमेपर्यंत कचरा रिपीट होत असतो. क्राऊडच तेवढी असते की हा कचरा रिपीट होत असतो. त्यामुळे हेच मोठं चॅलेंज होतं की डेली बेसवर आज आपण एखादं ठिकाण स्वच्छ केलं तर तेवढ्याच संख्येनं कचरा तिथं दुसऱ्या दिवशी सुद्धा गोळा साचला जायचा. आणि हे म्हणजे एक चॅलेंज होतं की आपल्याला डेली बेसवर रिपीट तिथं काम करायचं आहे. पण कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून, सर्व नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून आणि विविध शाळा, कॉलेजेस, सामाजिक संस्था यांच्या सहकार्यातून पंढरपूर शहर स्वच्छ करण्याच्या ह्याच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि फवारणी देखील डेली बेसवर आता चालू आहे.